राम राम शेतकरी बंधूंनो, माझे नाव राहुल चौहान। आपण आलेलो आज शेतकऱ्याच्या अनोख्या प्रयोगामध्ये। या शेतकऱ्याने 2 एकरवरती 3 झाडांची लागवड केलेली आहे। 3 झाडांमध्ये कोणते? सर्वप्रथम सागवान आणि नंतर सीताफळ आणि मऊगुनी असे 3 झाडं या शेतकऱ्यांनी लावलेले आहे। आपण जर बघू शकता तर तिन्ही झाडांची एक स्टेप बाय स्टेप लागवड करण्यात आलेली आहे। पहिले मऊगुनीचे झाड, त्यानंतर सीताफळाचे झाड आणि त्यानंतर सागवानाचे झाड असे या रूपात या शेतकऱ्याने लागवड केलेली आहे। हे मधलं जे अंतर आपण पट्टीतलं जे अंतर बघू शकता शेतकरी मित्रांनो, हे 12 फीट ठेवण्यात आलेलं आहे। 12 फीट कशासाठी ठेवण्यात आलेलं आहे? तर यामध्ये आपण ट्रॅक्टर आणू शकतो, मशागत करू शकतो आणि इंटरक्रॉप घेऊ शकतो। शेतकऱ्याने मागे 2 ते 3 इंटरक्रॉप यात घेतलेले आहे। पहिले सोयाबीन घेतलं होतं, त्यानंतर इथे मक्का लावली होती। जेव्हा झाड आपले लहान असतात त्यावेळेस आपण इंटरक्रॉप घेऊ शकतो, पण आता पूर्णपणे बाग ही पॅक झालेली आहे आणि आता सीताफळ हे छाटणीवरती आलेलं आहे। कारण छाटणी का करावी? तर त्याला उत्तमरित्या स्ट्रक्चर आणि शेप मिळावा आणि जास्तीत जास्त मालधारणा व्हावी यासाठी आपण सीताफळाची छाटणी घेत असतो। आणि जे सागवान आहे, सागवानमध्ये सुद्धा आपण फांट्या ह्या काढत असतो वेळेवरती, कारण की झाड हे आपलं हाईटला गेलं पाहिजे। या सागवानाची हाईट 40 मीटर पर्यंत जाते शेतकरी मित्रांनो। आपण बघू शकता तर या सागाची हाईट फार गेलेली आहे, पण साईज ही येत नाहीये। साईज न येण्याचे कारण म्हणजे आपल्याला न्यूट्रिएंटची डिफिशियन्सी आपण किंवा पेस्टिंग करत नाही। आता ह्या बागेत आपण आलेलो आहे, पण ह्या झाडांना पेस्टिंग केलेली आहे। आपण पेस्टिंग करायला हवी, कारण की कोणत्याही झाडाचं खोड हे झाडाचं पोट असतं, त्यामुळे आपण पेस्टिंग ही अवश्य करायला हवी। आणि आपण बघू शकता ह्या सीताफळाला सीताफळ देखील लागलेले आणि या सीताफळाची कटिंग इथून या शेतकऱ्यांनी करायला हवी, म्हणजे इथंच आपल्याला फांद्या ह्या नवीन फांद्या बघायला मिळतील, त्यामुळे उत्पन्नात वाढ ही बघायला मिळेल। आपण जे सागवान बघताय शेतकरी मित्रांनो, हे 12 ते 15 वर्षात येणारे पीक आहे आणि याचे 2000 रुपये घन फीट यावरती मार्केट रेट ही होत असते, म्हणजे 2000 रुपये याला मार्केट रेट हे भेटत असतात। यामुळे आपण कोटीची कमाई आपण सागवान मऊगुनी यातून घेऊ शकतो। पण शेतकऱ्यांना आपल्या शेतकऱ्यांना तुरंत पाहिजे असतं, पण ह्या झाडाला लावल्यानंतर आपल्याला 10 ते 12 वर्ष याची पूर्णपणे निगराणी ठेवावी लागते, याची पूर्णपणे साईज व हाईट येऊ द्यावं लागते, तेव्हा आपल्याला कुठेतरी पैसा येतो। पण आपण गुंतवणूक करण्यासारखं हे क्षेत्र आहे। आपण जर बघू शकता हे सागवान, तर मध्ये आपल्याला कोणतीही अडचण आली नाही। साग वरती चाललं जातं, या सीताफळ खाली राहून जातं, म्हणजे या शेतकऱ्यांनी जे पीक निवडलेले किंवा झाडं निवडलेले उत्तमरित्या निवडलेले। सागवान वर गेलं, मऊगुनी पण आपलं वर चाललं जातं। मऊगुनीचा वापर कशासाठी करतात? तर हे जे मऊगुनीचं झाड बघताय शेतकरी मित्रांनो, आपण हे झाड फार हलकं येतं। हलकं कशासाठी? तर आपण जे जहाज चालते पाण्यामध्ये, पाण्यावरती जहाज तरंगावं यासाठी मऊगुनीच्या झाडाचा लाकडाचा वापर केला जातो। व तसेच फर्निचर आणि जे प्लाऊड येतं यासाठी सुद्धा या झाडाचा उत्तमरित्या वापर केला जातो। तसेच सागाचा आणि याचं 2 इंच म्हणलं तर सेम आहे। आणि आपण जी जमीन बघू शकता ही पूर्ण न्यूट्रिएंटची कमतरता किंवा भुगराळ माती आपण जे म्हणतो की आपण हातात घेतले तर मातीचा गोळा होत नाही, पूर्णपणे अशी माती आहे शेतकरी मित्रांनो। याला पाण्याची अत्यंत आवश्यकता भासते पहिले सुरुवातीला, पण हे सीताफळ हे असे पीक आहे, एकदा का जिवंत म्हणजे शिलगलं झाड मोठे झाले त्यानंतर पाण्याचा कोणताही प्रॉब्लेम ह्या फळपिकांना येत नाही। सागवान सुद्धा उष्ण कटिबंध झाड आहे, त्यामुळे आपल्याला सागवानामध्ये सुद्धा आपल्याला पाण्याची कमतरता येत नाही। ही जी जमीन आहे इथं पाण्याची फार कमतरता आहे, विहिरीला सुद्धा पाणी लागत नाही। या शेतकऱ्याने टँकरने पाणी घेऊन हे बाग पूर्णपणे हिरवीगार ठेवलेले आहे। तसेच हे शेतकरी ड्युटी सोबतच हे बागेची सुद्धा निगराणी घेत असतात। हे शेतकरी गाव मालोदेची वाडी, अवचित मालोदे असे या शेतकऱ्यांचे नाव आहे। या शेतकऱ्यांनी उत्तम नियोजन केलेलं आहे। साग, मऊगुनी, सीताफळ अशा उत्तमरित्या तिन्ही झाडांचे उत्पन्न आता यांना इथून पुढे सीताफळाचे उत्पन्न इथून पुढे या शेतकऱ्यांना चालू होईल। या पूर्ण फळबाग लागवडीसाठी आता पूर्णपणे 2 वर्ष झालेले। या 2 वर्षात या शेतकऱ्यांनी 2 इंटरक्रॉप मधले जे क्रॉप हे घेण्यात आले होते। आणि आपण जे लॅटरल बघू शकता शेतकरी मित्रांनो, हे ड्रिप दिलेलं आहे आणि प्रत्येक झाडाच्या खोडाजवळ एक ड्रिप आपल्याला बघायला मिळतं। याने पाणी किंवा आपण फर्टिगेशन करू शकतो। फर्टिगेशन काय म्हणजे काय? आपण जे फर्टिलायझर ड्रिपच्या माध्यमातून देतो या प्रोसेसला आपण फर्टिगेशन असे म्हणत असतो। फर्टिगेशन हे अत्यंत आवश्यक असतं। आणि ज्या अशा फांत्या आहेत शेतकरी मित्रांनो, या पूर्णपणे काढल्या गेलेल्या आहे। ह्या फांत्या काढल्या गेल्यामुळे ही जी ताकद आहे पूर्णपणे आपल्याला झाडात बघायला मिळते। या झाडाला पूर्णपणे साईज यायला हवी यासाठी आपण फांत्या ह्या काढत असतो। हे आपण बघू शकता किती सुंदर आणि व्यवस्थित नियोजन या बागेचे आहे। मध्ये पूर्ण घाण वगैरे साफ केलेली रोटाव्हिटरच्या सहाय्याने। आपण बघू शकता माझ्या मागे किती छान साफसफाई
आणि बागेचे उत्तम नियोजन हे केलेले आहे। फार सुंदर वाटते बागेत आल्यानंतर। शेतकरी मित्रांनो, जर आपल्याजवळ भांडवल किंवा म्हणजे आपल्याकडे शेती करायला हे नसेल, कापूस मका ह्या पिकात आर्थिक उत्पन्नाचा प्रॉब्लेम येतो आणि आपल्याकडे जर वेळ असेल तर आपण नक्कीच फळबागा ह्या दृष्टिकोनातून याच्याकडे बघण्याची आवश्यकता आहे। आपल्याकडे जर वेळ असेल तर आपण नक्कीच सागवान, मऊगुनी अशा विविध झाडांचे लागवड करू शकतो। झाड हे अशी गोष्ट आहे मित्रांनो, हे आपल्याला भविष्यात हे फळ किंवा पैसा म्हणा हे पीक हे देतच असतं, पण आपल्याला शेतकऱ्यांना यासाठी थांबावं लागतं आणि नियोजन करावं लागतं। बघा शेतकरी मित्रांनो, ही जमीन बघा किती मुरमाडी आहे, तरी यात फळं कसे सुंदर आणि गोल्डन कलरमध्ये दिसत आहे। साईज बघा शेतकरी मित्रांनो, एक नंबर साईज ह्या सीताफळाला आलेली, तरी छाटणी वगैरे वेळेवर न घेतलेली नाही तर यापेक्षा उत्तमरित्या क्वालिटी आपल्याला या सीताफळामध्ये यापुढे बघायला भेटेल। बागाचे असे उत्तम आपल्याला ह्या बागेत बघायला भेटत आहे। तरी मी सर्व शेतकरी बांधवांना सांगेल की आपल्याकडून जर होत असेल तर नक्कीच आपण 1 नाही तर 2 एकरावरती बागेचे हमखास नियोजन करावे, कोणतेही झाड लावावे। झाडात आर्थिक दृष्ट्या उत्पन्न हे फार विकसित होत असते शेतकरी मित्रांनो, तरी आपण झाडांकडे चांगल्या दृष्टिकोनाने बघण्याची गरज आहे। आणि झाड ही अशी गोष्ट आहे मित्रांनो, झाडे आपल्याला ऑक्सिजन देते। इथे सर्वप्रथम गोष्ट होती, झाडे कमी होत चाललेले, पण झाडातून जे आपल्याला आनंद भेटतो झाडाजवळ आल्यावर, मला असं इथं बागेत आलं एवढं भारी वाटतं मित्रांनो, इथून बागेतून जा वाटत नाही, एवढं छान। पण ज्यावेळेस लावलं होतं त्यावेळेस शेतकऱ्याची फार स्ट्रगल होती, त्याने फार मेहनतीने झाड मोठे केलेले। झाड लहान जेव्हा असतं त्यावेळेस त्याला मोठे करणे हेच फार कष्टाचे काम राहतं। हे जे आपण सागवान बघता याचे टिश्यू कल्चरचे रोपं आपल्याला भेटतात व सीताफळांचे सुद्धा आपल्याला रोपं नर्सरीतून बघायला भेटतात। आपण जी हाईट बघू शकता, मस्त हाईट, सुंदररित्या हाईट ह्या सागवानाला गेलेली आहे। आणि जे सीताफळ दिसतंय सीताफळाची सुद्धा डेरेदार अशी वटवृक्षासारखी साईज ही आपल्याला झालेली, पूर्ण स्ट्रक्चर मध्ये झाड आहे। आणि यानंतर जर कटिंग घेतली तर झाड हे 1 नंबर दिसणार आहे आणि त्याला जी सेटिंग होणार आहे ती सेटिंग फार छान होणार आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगणं होतं। धन्यवाद, आभारी।